खूप महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे लोकप्रिय आमदार सुरेश भाऊ खाडेजी, आपले महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचारीगण, आपले आजच्या एवढी महत्त्वाची मोहीममध्ये सगळे उपस्थित झालेले क्रीडाईचे अध्यक्ष सगळेजी, प्रमोद चौगलेजी, इतर सगळे संघटनेचे मान्यवर, आपले कॉलेजचे पण काही मुलं आले आहेत, आपल्या महानगरपालिकेचे इतर अधिकारी कर्मचारी सगळ्यांना सर्वप्रथम माझा नमस्कार. खूप महत्त्वाची आपण एक कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न आज करतोय. आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की बरेच दिवसानंतर महापालिकेत एक खूप सुंदर डिवायडरचा बांधकाम करण्यात आला होता आणि त्या बांधकामानंतर त्यामध्ये झाडं लावून आपल्याला ज्या मोठ्या शहरामध्ये जसं चांगल्या प्रकारच्या डिवायडरमध्ये झाडं लावून एक खूप हरित क्षेत्राची निर्मिती आपण करतो त्या प्रकारची निर्मिती सांगलीत पण करूया असा मनात एक विचार होता. आणि जेव्हा आपण विचार केला तर असं डोक्यात आलं की एकाच दिवशी आपण लोकसहभाग पण जोडा करूया आणि लोकसहभागातून एकाच दिवशी पूर्ण 4 ते 5 किलोमीटरचा हा पॅच आहे, त्या पूर्ण पॅचमध्ये एकाच दिवशी आपण पूर्ण प्लांटेशन करूया आणि मग त्याचे जतन करू. खूप सुंदर क्षेत्र आपल्याला निर्माण करता येईल. तर त्याप्रमाणे सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे. बरेचसे संघटनांनी लोकांनी लोकसहभाग पण याच्यामध्ये नोंदवला आहे. तर सर्वप्रथम सगळ्याचे आम्ही आभार मानू इच्छितो की खूप अल्प कालावधीत आम्ही तुम्हाला बोलवलं तरी पण तुम्ही आले आणि आमच्या सहकार्य तुम्ही करत आहात. जास्त बोलण्याची गरज नाही कारण सगळ्यांना माहितच आहे की आपण काय कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करतोय. मी विनंती करतो आमदार साहेबांना की त्यांनी सांगली हरित सुंदर स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त करण्याची जे आपण आजपासून अजून जास्त गतीने जे आपण मोहीम हाती घेण्याचा प्रयत्न करतोय त्याबद्दल आपण सगळ्याच्या मार्गदर्शन करावं. आज आपल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीनं माझी वसुंधरा वृक्षारोपण असा एक उपक्रम इथं राबविला. या कार्यक्रमासाठी आयुक्त साहेब असतील, त्यांचे सर्व स्टाफ असतील, उपायुक्त सगळे असतील, चौगुले असतील, पण सगळे शाळेचे कॉलेजचे सगळे विद्यार्थी, सगळ्या संघटना एवढ्या लवकर उठून यायचं कार्यक्रमाला आणि ते पण शनिवारी ते थोडंसं अवघड होतं. काल मला आयुक्त साहेबांचा फोन आला, होता साहेबांचा फोन आला की सकाळी 7 वाजता आपल्याला वृक्षारोपण करायला जायचं आहे. तर म्हणलं कुठून यायचं आहे काय मला माहित नाही, पण घरासमोर आहे हे मला माहित नव्हतं. मी म्हणलं 7 वाजता तर जमणार नाही, आपण 10 वाजता करूया. पण एक आला की सगळे आपण तर जमलो. एक चांगला हा रस्ता, त्यामध्ये चांगलं प्लॅंटेशन व्हावं या दृष्टिकोनातून माझाही आग्रह होता. लोक काय म्हणले माहिती आहे का, पालकमंत्री असताना हा पालकमंत्र्याच्या घरासमोरचा रस्ता करून घेतला. म्हणजे हा एक आरोप माझ्यावर. पण हा रस्ता पहिलाच मंजूर केला होता, पण हे केंद्राचे पैसे आले होते, काय महाराष्ट्राचे पैसे नव्हते आणि कुठल्या आमदारांनी दिले नव्हते, कोणी दिले नव्हते. पण दादांनी प्रयत्न केला, आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आणि हा रस्ता आणि एवढं डिवायडर सुंदर असं इथं झालेलं आहे. त्यामध्ये प्लांटेशन मी गुंजाटे बाबा गुंजाट्यांना मी विनंती, ते कॉन्ट्रॅक्ट तेच आहेत वाटतं, तर त्यांना मी म्हणलं होतं की ह्यामध्ये बोगनवेल लावा. बोगन लावलं तर बोगनवेल ही एक वनस्पती अशी आहे की तिला जनावर खात नाही आणि त्याला पाणी कमी असलं जास्त असलं उन्हाळा असला कधी असलं काय असलं तर ते जात नाहीये. आणि फुलं एवढी 12 महिने त्याला फुलं भरलेली असतात, वेगवेगळ्या कलरची फुलं असतात त्याला. त्यामुळे बोगनवेलला मी प्राधान्य दिलं. त्याला म्हटलं बोगनवेल आपण इथं लावावी. या दृष्टिकोनातून आज तो दिवस येतोय की आज आपण ते प्लांटेशन करतोय. काय प्लांटेशन झालेलं आहे, काही ठिकाणी बोगनवेल लागलेले दिसतात मला, पण काही ठिकाणी दुसरी झाडं लावायचा प्रयत्न केलाय. तर ती झाडं लावू नयेत, बोगनवेल लावायत. व्हरायटीज कलरमध्ये मिळतात आपल्याला, 12 कलरमध्ये बोगनवेल मिळतात. आणि त्या बोगनवेल लावल्या तर निश्चितच एक चांगलं कंपाऊंड सारखं होतंय. तिथं काटेरी असतं, जाणं येणं कोणाला होणार नाही आणि ते जात नाही, मरत नाही, ते कुठल्या परिस्थितीत ते मरत नाहीये. त्यामुळे आपण बोगनवेल लावूयात एवढीच मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गुप्ता साहेब असं प्रत्येक शहरामध्ये आणि प्रत्येक शहराच्या विभागामध्ये असं व्हावं. त्यामुळं निश्चितच हे एक सौंदर्य निर्माण केलं जातं. आता विषय असा आहे की एवढं सौंदर्य निर्माण झालं असलं तरी एवढं सुंदर करत असताना आपल्याला पण बाजार भरतो इथं. आणि बाजार भरल्यानंतर उपायुक्तांना माझी विनंती आहे की बाजार भरल्यानंतर जी साफसफाई ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ती साफसफाई होत नाही. आता आपण मशीन घेतली आहेत, आपण आता मशीन घेतली आपण आता त्या मशीन घेतल्या तर आता कानाकोपऱ्यातला कचरा ते अवजस करेल, ते साफ करून टाकेल. त्यामुळे मॅनपॉवरचा स्ट्रेंथ कमी होईल. त्या हिशोबातून कुठेही कचरा दिसला तर गाडी लावली